श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका या राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धेत पुण्याच्या रंगपंढरी संस्थेच्या बरड या एकांकिकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 12व्या पर्वातील अटल करंडकवर आपले नाव कोरले। त्यांना मान्यवरांच्या हस्ते 1,00,000 रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून गौरवण्यात आले। तसेच यावर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्ष असल्याने या महत्त्वपूर्ण वर्षानिमित्त गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे या 2 रंगकर्मींचा गौरव करण्यात आला। या दोन्ही मान्यवरांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी 50,000 रुपये असे होते। खरोखर मी भाग्यवान आहे की मला अतिशय उत्तम गुरु लाभले। त्याच्यानंतर आपले सहकलाकार असतात, माझे काही सहकलाकार इकडे बसलेले आहेत, त्यांचा आता वेगळा उल्लेख नाही करत, त्यांनी जज केले तुम्हाला गेल्या 3 दिवसात। आपले सहकलाकार, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ, बॅकस्टेज वर्कर जे आता तर मला काही दिसत नाही स्टेजवरती, म्हणजे हे जे ब्लॅकआउटमध्ये माझे डोळे बनवून ते मला आत नेतात विंगेत, इतकी मंडळी त्याच्यामध्ये सामील असतात। संगीत असतं, प्रकाश योजना असते, त्याच्यामुळे नाट्य ही सामूहिक कला आहे आणि सगळ्यात शेवटी आपण सगळे मिळून ते रसिक प्रेक्षकांच्या पुढे सादर करतो। जेव्हा नाटकाचा पडदा उघडतो, आपण अत्यंत मेहनतीने केलेलं नाटक जेव्हा रसिकांपुढे जातं आणि रसिक त्याला दाद देतात, तो खरा आनंदाचा क्षण। तर आजच्या तरुण पिढीला मी पुन्हा सांगते की तुम्ही खूप छान आहात आणि खूप उत्साही आहात आणि तुमच्याकडे खूप मोठं व्यासपीठ आहे। आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा खरोखरच सुनील तावडे म्हणाल तसं काहीच नव्हतं, तांत्रिक गोष्टी तर अजिबात नव्हत्या, पण कॉन्टेंटला महत्त्व होतं। आज कॉन्टेंट हा शब्द सर्वोन्मुखी आहे, त्याच्यामुळे कॉन्टेंट हा शब्द वापरते। नाट्य हे महत्त्वाचं, त्यातला कॉन्टेंट तुम्हाला काय म्हणायचं आहे हे महत्त्वाचं असतं, तर ते पाळत राहिलात ना तर काही नाही, मग आपण कायम करत राहू काम, असं तुम्हाला मी नक्कीच आश्वासन देते की तुमचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे मराठी नाटकाचं। धन्यवाद। या सगळ्या मंडळींमध्ये, इतक्या मोठ्या मंडळींमध्ये असा गौरव रंगभूमीचा वगैरे पुरस्कार घेताना मला थोडंसं संकोचल्यासारखंच होतंय, कारण अजून खूप करायचं आहे। आणि सुरत, आय एम सो हॅपी की आपण जे 2017 साली म्हटलं होतं की आपण तरुण रंगकर्मी नुसते आपल्याकडे नट म्हणून न येता निर्माते सुद्धा आले पाहिजेत, तरच ही तरुण विचारसरणी जी आहे ती सुद्धा तशीच रंगमंचावरती येत राहील। आणि आज प्रतिमाने सुद्धा सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे विषय इकडे मांडले गेले आणि त्याला प्रत्येकाला काहीतरी म्हणायचं आहे, हे म्हणणं जे आहे त्याला प्रोत्साहन देणं हे सगळ्या तुम्हा रंगकर्मींचं आणि तुम्हा निर्मात्यांचं, तरुण निर्मात्यांचं काम आहे। ते तुम्ही जर का करणार असेल तर त्यासाठी माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि आय लव्ह यू फॉर दॅट। बाकी रामशेठ ठाकूर साहेब आणि सर्व ठाकूर मंडळी, तुमचे खरंच मनापासून आभार, पनवेलकरांचे आभार की तुम्ही इतकी खरं तर मांदियाळी आहे आपल्याकडे कलाकारांची, पण त्या एवढ्या मांदियाळीतून आज माझी निवड झाली या पुरस्कारासाठी, कृतकृत्य वाटते, खूप आनंद होतोय। पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 3 दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण आणि सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापासून रंगमंचापर्यंत संपूर्ण वातावरण एक वेगळीच आणि मनमोहक अनुभूती देणारे होते। प्रवेश करताच भव्य नटराज प्रतिकृतीचे दर्शन मनाला भारावून टाकणारे होते। पुढे एकांकिकांची तपशीलवार माहिती आणि सुबक सजावटीने सजलेली आकर्षक आरास कलाकार, नाट्यरसिक आणि पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती। कलाकार, मान्यवर आणि प्रेक्षकांसाठी लाल कार्पेटची व्यवस्था करून स्वागताचा देखणा सोहळा उभा करण्यात आला होता। यावर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय अटल करंडक बहारदार सोहळ्याने अधिक विशेष ठरला। थोर दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक कार्याला नेहमीच पाठबळ राहिले आहे, त्यामुळे यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा कलाकार आणि प्रेक्षकांच्या वतीने आयोजकांमार्फत विशेष सत्कार करण्यात आला। माझा जो मोठा सत्कार झाला, खरं तर हे अटल करंडक जे आहे, मी काही गोष्टी सुरू केल्या, पण त्या पुढे चालवण्याचं काम माझे 2 चिरंजीव
एक आमदार प्रशांत ठाकूर आणि दुसरी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यामार्फत पुढे चालू. दिवा लावण्याचं मी काम केलं, पण त्यामध्ये तेल टाकत जाणं, ते तेवत ठेवणं, हे काम हे दोन्ही सुपुत्र करत आहेत. खरं तर अटल करंडकामध्ये माझं वाटा हा फार थोडा आहे. अर्थात हे करण्याकरता रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळांनी सुरू केलं, ज्ञानाच वगैरे शिक्षण संस्था सुरू केली, शैक्षणिक क्षेत्रात लॉ कॉलेज, CBSE स्कूल, सिनियर कॉलेजेस, सर्व प्रकारच्या अशा शाळा कॉलेजेस काढलं. पण ह्याच्यामध्ये आता पुढे जाण्याचं यांच्या जोडीनं हे पनवेल, रायगड आणि सर्व महाराष्ट्रात विविध असे त्यांचे मित्र काम करत आहेत. आणि त्याच्यामुळं आपले असे मोठमोठे कलाकार, आता मी थोडासा वयानं आता नावं घेतली, यामध्ये थोडा जास्त मोठा आहे, कारण मी 75 वर्ष पूर्ण झाले. बाकी ताई आपल्या 70च्या आसपास आलेल्या आहेत, काही 50-55 वर आपण आलेले आहात. पण तरी देखील एक गोष्ट नक्कीच आम्हाला आदर्श घ्यावा, आम्ही आदर्श घ्यावा आणि ज्यांच्याबरोबर आम्हाला, तुमच्यावर आम्हाला राहावंसं वाटावं, अशा प्रकारच्या ह्या व्यक्ती आहेत. आणि त्याच्या दृष्टीनं आमचा करावा तितका आदर कमीच आहे. आमच्याकडून जर कमी जास्त काही झाला असेल ते आपण गोड मानून घ्यावा, आपला आदर सत्कार, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आणि आपल्या भेटी वारंवार मिळाव्यात. आमचे तरुण कलाकार जे आहेत 102, आम्ही 105 म्हणायला हरकत नाही. आता अशा प्रकारे 102 एकांकिका इथं आल्यात आणि त्याच्यामधून इतके हजारो कलाकार इथे पुढे आलेले आहेत. तर यांना स्फूर्ती द्यायचं काम तुमच्याकडनं होतंय. तरुणांनी आता नव्यानं पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये जर समजा एक पहिला नंबर, दुसरा नंबर मिळालं तरी पुन्हा एकदा जोरानं आपल्या क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करावी. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. हा महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण आणि सन्मान सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल महापालिकेचे उपायुक्त गणेश शेट्टे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे, दिग्दर्शक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई प्रमुख कार्यवाह अजित भुरे, सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर, भरत सावले, सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अटल करंडक आयोजन कमिटीचे उपाध्यक्ष विलास कोठारी, निर्माता संजय पाटील, अटल करंडक ब्रँड एम्बेसिडर सुप्रसिद्ध अभिनेते सुव्रत जोशी, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रमोद शेलार, प्रमोद अत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्यामुळं आणि आपल्या सर्वांच्या सहभागामुळं, सहकार्यामुळं ही स्पर्धा अधिकाधिक मोठी होत राहिलेली आहे. एक तपपूर्ती झाली एका अर्थानं. ही स्पर्धा आणखीन पुढे जावी यासाठी आपलं असंच पाठबळ हे आम्हा सर्वांना लाभावं ही मनापासून इच्छा आहे. आज ज्यांचा आपण सन्मान करतोय त्या रंगभूमीची ज्यांनी अशी आपणासारख्या उमदेपणापासून सुरुवात केली आणि आज रंगभूमीवरती किंवा मराठी रंगभूमीपुरतं नाही तर सगळ्या आपल्या या आपण नाट्यसृष्टीमध्ये ज्यांच्या अभिनयाचा आणि त्याचबरोबरीनं आपल्यासारख्या सर्व रसिकांच्या आशीर्वादाचा असं बळ ज्यांच्या पाठीशी आहे अशा मान्यवरांचा सन्मान आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून करता आला, या मंचावरती करता येतोय. मी दोनही मान्यवरांचं पनवेलकरांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांची ही रंगभूमीची सेवा आपणा सर्वांनाच प्रेरित करत राहील आणि त्यांच्या पाऊलखुणांवरती आपण सगळेजण चालत राहण्यासाठी निश्चितपणानं उत्सुक आहात. ही स्पर्धा अधिकाधिक मोठी होण्यासाठी त्यांचाही आपल्याला आशीर्वाद लाभावा, त्यांचे सहकार्य लाभावं आणि आपल्या सर्वांच्या सहभागातून ही स्पर्धा अधिकाधिक चांगलेपणाकडे, निर्दोषपणाकडे जावी अशीच अपेक्षा आहे. की आपण सर्व प्रेक्षकांच्या मुळे ही स्पर्धा ही यशस्वी होत असते. कोणतीही स्पर्धा, कोणतीही कला ही जोपर्यंत प्रेक्षकांच्याकडून त्याला उत्तेजन भेटत नाही तोपर्यंत ही स्पर्धा, ती कला ही यशस्वी होऊ शकत नाही, ती मोठी होऊ शकत नाही. आपल्या सर्वांच्यामुळे
ही स्पर्धा ही इथे यशस्वी होते आहे असं मी सांगेन. आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांचंच या इथे मी आभार सुद्धा मानेन. या इथे आपण या इथे सर्व मान्यवर आहेत, सर्व आपण मंडळी आहात, सर्व संघ असतील, सर्व प्रेक्षक असतील, आपण सर्वजण या इथे आलेले आहात. आपल्या सर्वांचं या इथे मी स्वागत करतो. या राज्यस्तरीय स्पर्धेत एकाहून एक सरस अशा एकांकिका सादर झाल्याने बहुमानाचा अट्टल करंडक यंदा कोण पटकावणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. अखेर या स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या बरड या एकांकिकाचे नाव जाहीर होऊन त्यांना अट्टल करंडक विजेता बहुमान मिळाला. या महाअंतिम फेरीचे परीक्षण ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, अनुभवी अभिनेते सुनील तावडे यांनी केले. महाराष्ट्रातील एकमेव एकांकिका स्पर्धा असून यंदाच्या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर सुप्रसिद्ध मालिका आणि सिने अभिनेते सुव्रत जोशी होते. दुपारी 3 वाजल्यापासून रसिक प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. सोहळा हाऊसफुल झाल्याने अखेर प्रेक्षक मिळेल त्या जागी बसून तर काहींनी उभे राहून पण शिस्तीने या सोहळ्याचा आनंद लुटला. आणखी विशेष म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांनी त्यांच्या खास विनोदी आणि प्रभावी शैलीत बहारदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमाला अनोखी रंगत आणली. तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने हास्य जत्रा फेम अरुण कदम, श्याम राजपूत आणि चेतना भट तसेच हास्य सम्राट विजेते दीपक देशपांडे यांचा विनोदी, मनमोहक, मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगतदार झाला. अपनी खुद की हालत लेके तोतली में हमें तमाशा नहीं बनाती कुतियों की सौगात लेके तोतली में अपनी खुद की हालत लेके तोतली में. अरे तुम्ही बायने उधळून बोकड्या कुदू तुम्ही बायने धमाका टाकली. अरे काय चालू आहे, काय चालू आहे? नमताल काय नमताल अरे त्यांनी बायना कुठला ताल धरला आता या बाईने? अरे नमताल नमताल आता काय कथक करता काही ते? अरे नमताल. अच्छा अच्छा अच्छा, नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला काय काम आहे? लग्न कलात आहे. असं गंध पटक बोलू नका हो. काय जान? काय म्हणाले तुम्ही? लग्न कलात आहे. कोणाला करायची? मला कोण करणार आहे? तुम्ही नाही हो, माझा आधी जीव गाबरा गुबरा झालेला आहे. नको नको नको. हे बघा इथे असे धंदे होते, तुम्ही चालत्या व्हा इथं. निघा इथून. चला चला निघा. एवढं मोठं ऑफिस उधळलंय तुम्ही. त्याच्यासाठी उघडलंय का? मी काय चुकीचं बोलतेय का? चुकीचेच बोलताय तुम्ही. अरे लग्न कलात आहे. नाही ना, नाही हो, असं नका. तुम्हाला काय वाटतंय? मला जे तुम्ही जे बोलताय तेच वाटतंय मला. अरे तो देव तुम्ही नंतर देव काना बदम तंद बदम देव तुमंदन तावदान. तुम्ही आज आला. हात घालू. अरे हात आला हात. हार 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 घाला हार. अच्छा अच्छा, लग्न 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 करायचे का? अरे बापरे बापरे, लग्न करायचे तुम्हाला? नाही नाही, बरोबर आहे. त्याच्या ऑफिस उधळलं ना. हो हो, मला वेगळंच वाटलं जरा. हरकत नाही. योग्य जागी तुम्ही आलेले आहेत. तुम्ही एवढे प्रश्न विचारले, मी त्यांची उत्तरं दिली. बरोबर का नाही मला माहित नाही, पण आता मी प्रश्न तुम्हाला विचारणार, तुम्हाला उत्तरं द्यायची. विचार रे. रेडी? हा विचार विचार. चल. दिस इज द कॉन्सन्ट्रेशन. शांत कुमार विचार. पहिला प्रश्न, हॉटेल मधील झाडे का वाढत नाही? अरे सूर्यप्रकाश पोचत नसेल, कोणी पाणी घालत नसेल, त्याच्यामुळे नसतील वाढ. हॉटेल मधील झाडे का वाढत नाही? कारण वाढायला वेटर असतात. पहिला प्रश्न देवाला देवाला. दुसरा प्रश्न, दिस इज हा ना रे. ब्रिटिश काळातली गोष्ट आहे गुरुजी. ब्रिटिश काळात, तू पण ब्रिटिश काळातलाच आहे. ब्रिटिश काळात. हा. ब्रिटिश काळामध्ये आपण कपडे घालायचो, जे शर्ट घालायचे, तर हे जे शर्ट आहे त्या खाचेमध्ये अडकवतात, त्याला काय बोलतात? त्याला बटन म्हणतात. गुरुजी, ब्रिटिश काळातली गोष्ट आहे ना. ही गुरुजी आहे.
पिटीस खाला. बटाणा जेवताना रे. अहो, नाही गुरुजी, त्या टायमाला गुंडी म्हणायचे धाग्यांपासून तयार केलेली गुंडी असायची, बरोबर का नाही? गुंडी असायची, बरोबर ना? आता जर का शर्टाच्या बटनाला आपण गुंडी म्हणतो, ते आपण पॅन्ट घालतो, ते खाली वर करतात, त्याला काही बोलतात? अजून चान्स. शर्टाच्या बटनाला जर का गुंडी म्हणत असतील तर पॅन्टीच्या चैनीला घसरगुंडी काय काय म्हणणार? एक मिनिट. शाळेतून तुम्हाला काढलं पाहिजे. पिशवीत काय घेऊन ते ज्याला लग्नाला चालू आहे, लग्नाला ते आमच्याकडे ऍक्च्युली लग्नाला आयर देण्याची पद्धत अजून आहे आमच्याकडे. आयर, बाबू काय आयर आयर रे, काय घेऊन चालला तू? आयर. एवढं आलं घेऊन चालला तू लग्नाला? हा, आमच्याकडे पत्रिका देतात तेव्हा व्यवस्थित लिहितात, लग्नाला आलंच पाहिजे, आलं घेऊन. काल टी व्ही बघत असताना सचिन तेंडुलकरच्या शतकाचं महाशतक झालं अशा पद्धतीची एक आनंदाची बातमी आम्ही क्रिकेटच्या संदर्भामध्ये जे काही काम करणारे लोक त्यांच्या कानावर आली. अत्यंत आनंददायक अशा पद्धतीची घटना आहे. आपल्या घरामध्ये एखादं कर्तृत्ववान पोरगं असावं, त्याची दैदिप्यमान अशा पद्धतीचं यश मिळवल्याच्या नंतर घरामधल्या प्रत्येक माणसाची जी भावना असेल ती तुमची आणि माझी आहे, हे मी काही वेगळं सांगायची गरज असेल भाग नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कायम सांगत असतो, आपल्या घड्याळाच्या चिन्हामध्ये 10 वाजून 10 मिनिटं जरी झालेली असली तरी लोकांच्या प्रश्नाचे 12 वाजून आहेत याची मात्र काळजी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यायला पाहिजे. समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करण्यासंबंधीची भूमिका आपण जर घेतली तर हा महाराष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. एकांकिका स्पर्धेला 12 वर्ष झाली, याचा अर्थ साधारणपणे 1200 कलावंत याच्यातून निर्माण झालेले. दरवर्षी तुमची स्पर्धा व्हावी. रौप्य महोत्सवाच्या वेळेला मला बोलवा, मी येतो, त्यामध्ये काही विचार करणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन देतो. या ठिकाणी थांबतो. जय जय. ही स्पर्धा ज्या अत्यंत थोर अशा कविमनाच्या एका व्यक्तिमत्वासाठी आहे, आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी. अटलजींनी साधारणपणे 50 वर्षापूर्वी पुण्यामध्ये सर्व भाषेतल्या गीत रामायणाचा महोत्सव झाला होता. त्या महोत्सवामध्ये रामायण या विषयावर भाषण केलं. त्यातला छोटासा अंश सांगतो. आदरणीय अटल बिहारी वाजपेयी, विषय रामायण. 11 वर्षों से राम कथा इस देश की हर भाषा में, हर दिशा में मानव जीवन की हर दशा में, जयों में पराजयों में, संकट के समय संजीवनी बनकर आनंद के समय उस आनंद को भौतिक धरातल से उठाकर आध्यात्मिकता के चोटी पर पहुंचाने का काम करती आ रही है. भगवान राम पुत्र थे, भाई थे, सखा थे, पिता थे, युवराज थे, अलग अलग कर्तव्य बंधे थे. पुत्र के नाते पिता की आज्ञा का पालन किया और राम वन में चले गए. राम चाहते तो लोकसभा में पुनर्विचार की मांग कर सकते थे, मगर उन्होंने ऐसा नहीं किया. नभी तो मरणादस्मी केवलम दूषित यशा. मुझे डर है तो बदनामी से, मुझे मृत्यु का भय नहीं है. ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम हमारे जीवन में बस गए. हम सोते बैठते उठते जागते राम का नाम लेते. आपके महाराष्ट्र में कहते राम राम पावड़े. तो जन्म में राम, जीवन में राम, मरण में राम, अब तो आया राम और गया राम. अब लिया राम और दिया राम भी है. तो आपके इस नगर में मुझे विचार मंथन करने का सौभाग्य प्राप्त हुआ. धन्यवाद.